बघा, वंदे मातरम म्हणायला पाहिजे, कारण का आपण ह्या भारतामध्ये राहतोय. भारतामध्ये राहतो म्हणजे आपल्याला संविधानाने हक्क दिला आपल्याला का तुम्हाला काय खायचं, काय बोलायचं, काय करायचं. पण वंदे मातरम हे जे आहे हे राष्ट्रगीत आहे, देशाचं आहे, ते आपण बोलायलाच पाहिजे. आता कोंढवा खुर्द गावातला तो जर तुम्ही रस्ता बघितला ना तर हसावं करायला वाचते अशी कंडिशन. सिमेंटचा रोड आहे, त्याच्यावर डांबर मारलंय. काय बोलतो म्हणजे ही कामाची पद्धत नाही झाली ना. बरोबर. सिमेंटच्या रोडवरती कोण डांबर करतो का? ते निघून जाणार एका पावसामध्ये. नाही, पुणे पालिका करू शकतो. आणि हे जे इलिगल जे हॉटेल असते सगळ्यात पहिले ते बंद करायला पाहिजे. महापालिकेने त्यांना एकतर नोटीस द्यायला पाहिजे, नोटीस देऊन ते बंद करायला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. का कारवाई का नाही करत पालिका? आशीर्वाद आहे ना. मी सांगितलं तुम्हाला 17च्या नंतर जे निवडून आले ना त्यांचा आशीर्वाद. तर तुम्ही आता जे तिकीट मागताय ते का म्हणजे तुम्ही एक विशिष्ट धर्माचे असल्यामुळं तुम्हाला तिकीट हवंय का तुम्ही काम केलेलं आहे लोकांमध्ये, तुम्ही जनसंपर्क चांगला आहे, समाजसेवा चांगली केली म्हणून तुम्हाला तिकीट हवं? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण 9 एकराचं योगेश टिळकांनी घेतलं, त्याला नाव पण दिलं महाराजांचं. बरं, आता आपण भाजपचं जे पक्षाची जी विचारसरणी आहे तर त्यानुसार म्हणजे असं सांगितलं जातं आहे की भारतीय जनता पक्ष हा तिकीट वाटपाच्या वेळी मुस्लिम जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना थोडासा बाजूला ठेवतो किंवा हात आकडता घेतो, अशा पद्धतीचा एक चर्चा आहे. असं असूनही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही तिकीट मागताय. कसं आहे, नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. आपण आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक विशेष एक सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आपण विविध उमेदवारांशी आपण संवाद साधतो आहे आणि त्यांच्या प्रभागाबद्दलचं, शहराबद्दलचं, एकंदरीत समाजाबद्दलचं त्यांचं व्हिजन काय आहे हे आपण जाणून घेतो आहे. नुकतीच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते रुपेश मोरे यांची मुलाखत केली होती. आज आपण दुसऱ्या भागामध्ये एका अशा उमेदवाराची मुलाखत घेणार आहोत की जे कोंढवा आणि कोंढवा कौसरबाग या प्रभागातनं मुख्यतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण या उमेदवाराचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आपल्याला निदर्शनास येतं की भारतीय जनता पक्षाकडून हे उमेदवार इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाची विचारधारेसाठी ओळखला जातो. उघडपणे त्यांच्या पक्षातील नेते हिंदुत्वाची भूमिका घेत असतात. मात्र या हिंदुत्वादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाकडनं एक मुस्लिम कॅन्डिडेट उमेदवारी मागतोय. तर नेमकं काय ह्याच्या मागं त्यांचं गणित आहे आणि या प्रभागाबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इसाक पानसरे सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. भाई नमस्ते. नमस्ते. काय कशा पद्धतीनं तयारी चालली? निवडणूक आता यायला लागली जवळ. बघा, पहिली गोष्ट तर एक आहे का मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा पुणे शहराचा सरचिटणीस. माझं नाव इसाक यासीन पानसरे. मी प्रभाग क्रमांक 19 कोंढवा कौसरबाग या प्रभागातून मी इच्छुक आहे. आणि कामाचे गणित म्हणजे ह्या प्रभागात मी पहिल्यांदा पण इलेक्शन लढलो. आमच्या भाऊजांना तिकीट दिलं होतं भाजपनी, त्याशिवाय चांगला मतं घेतली होती. तर आता मी परत इच्छुक आहे, पण मी आता ओपनमधून इच्छुक आहे, पुरुषमधून. आता एकंदरीत तुमचं काय शेड्यूल आहे सध्या? कारण लोकांमध्ये जाताय, तुम्ही भेटताय, काय म्हणजे दिवसभरात तुमचं काय शेड्यूल आहे? रिस्पॉन्स चांगला एकदम. आणि लोक पण चांगलं हे करतात का बाबा तुम्ही लढायला पाहिजे, तुम्ही इलेक्शनमध्ये थांबायला पाहिजे, तुम्ही समाजाची कामं करताय, समाजामध्ये तुम्ही राहताय. तुम्ही काय झालं माहिती आहे का, 2017च्या इलेक्शनमध्ये जे आता निवडून आल्यात ते कधीच लोकांमध्ये आले नाही. ते संध्याकाळची रात्रीचे 9, 9:30, 10च्या नंतर ते बाहेर निघत होते. त्यामुळं खूप लोकांचा असा विचार आहे की तुम्ही लढायला पाहिजे. बरं, म्हणजे लोकांमधूनच मागणी. हो, लोकांमधून मागणी. बरं भाई, आपण मुलाखतीला सुरुवातच केलेलीच आहे, पण मला जरा लोकांच्या माहितीसाठी, मतदारांच्या माहितीसाठी सांगा, तुमच्या कुटुंबाची काय पार्श्वभूमी आहे, तुम्ही स्वतः काय करताय, तुमचं शिक्षण किंवा तुम्ही एकंदरीत तुमच्या कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी सांगा. एक तर माझं शिक्षण झाले 12वीपर्यंत आणि मी ह्या कोंढव्या प्रभागातूनच माझी शाळा होती. काही जराबाई नारायणदास दुगड ह्या विद्यालयातून माझी 12वी झाली. आणि आमची पार्श्वभूमी म्हणजे आमचे चुलते ग्रामपंचायत सदस्य होते. आणि आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे असं नाही का आम्ही खूप श्रीमंत आहे, आणि आम्ही गरीब कुटुंबातून आहे.
आणि गरीब कुटुंबातून असलं. आमचे वडील रेसकोर्समध्ये कामाला होते. आमचे वडील आणि त्यांचे मित्र जे आता विधान परिषदेचे आमदार आहे योगेश अण्णा टिळेकरांचे वडील काही पुंडलिक दादा टिळेकर यांचे आणि आमच्या वडिलांचे खूप घनिष्ठ संबंध पहिल्यापासूनच. आमचे मार्गदर्शिका सौरंजनाताई टिळेकर यांचे आमच्या घरातले संबंध. त्या हिशोबाने आम्ही राजकारणात आलो 1995 पासून ग्रामपंचायतपासून आम्ही नानी संघ राहिलो. 2002ला महापालिकेची वार्ड रचना झाली, 3चा प्रभाग झाला. त्यामधून महायुतीमधून नानीला तिकीट मिळालं. आम्ही नानीसोबत 2002 पासून आम्ही काम करतोय. पण मग तुम्ही राजकारणामध्ये कसं आला? कारण वडिलांचा त्यांचे संबंध होते, पण तुम्ही व्यक्तिगत तुम्हाला एक असं वाटलं? छंद होता लोकांची सेवा करणं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या हेतूने आम्ही राजकारणात आलो. तुम्ही 2017च्या निवडणुकीचा उल्लेख केला. तुमच्या मला वाटतं भाऊजाईला हो, तिकीट भाऊजाईला. मिळालं होतं. हो. तर काय नेमकं झालं त्यावेळेला? निवडणूक कशी झाली काय? निवडणूक चांगली झाली, मतदान पण चांगलं मिळालं, मतदारांनी साथ पण चांगली दिली, असं नाही का. पण काही मतांनी पराभव झाला. तर परत एकदा लढायचा आमचा विचार आहे का परत एकदा लढू. आणि लढून आता कसं आहे इथं जवळजवळ नाही म्हणे तरी 65% मुस्लिम मतदान आहे आणि 35% सर्वसाधारण म्हणजे सर्व जाती धर्माचे आले त्यामध्ये. बरं. पण 2017मधल्या निवडणुकीचा आता तुम्ही उल्लेख केला. आता तुम्ही ह्या जो प्रभाग ज्या पद्धतीनं झाला आहे तर कोंढवा आणि कौसरबाग असा तो आहे, कोंढवा खुर्द, बरोबर. तर माझा एक साधा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षानं तुमच्या घरामध्ये एक ऑलरेडी तिकीट दिलं होतं 2017ला. हो. आता तुम्हाला तिकीट भारतीय जनता पक्षानं का द्यावं? मी कामं करतो ना लोकांमध्ये जाऊन. काय काम? लोकांची कामं अशी आहे का दवाखान्याचं काम झालं, आधार कार्ड, पॅन कार्ड, रस्त्याची कामं, बरीचशी कामं आहे अशी जे आम्ही तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही. आणि कसं असतं जे आपण मदत करतो ते सांगायची नसती ती. आमच्या धर्मात असं आहे का एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला माहिती नाही पडायला पाहिजे. त्या हिशोबाने ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही का मी ह्याला मदत करतो त्याला. मी भरपूर लोकांना हे करतो. त्यामुळं एक लोकांचा विचार असा आहे का तुम्ही लढा म्हणून. लोक तुम्हाला निवडणूक लढा म्हणून कदाचित या गोष्टीसाठी म्हणतायत का मला तुम्ही सांगा की आता आम्ही येताना बघितलं जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे, अनेक ठिकाणी चेंबर फुटलेले आहेत, रस्ते खोदून ठेवलेले आहेत. म्हणजे काय म्हणजे हे सगळं बघून लोक तुमच्याकडे आले? काय झालं माहिती का 2017च्या जे अगोदर जे 17ला जे नगरसेवक निवडून आले ते आता माझे नगरसेवक आहे कोंढवा आणि कौसरबाग दोन्ही साईडचे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काही कामं नाही केली. त्यांनी फक्त एकच केलं अतिक्रमण. नगरसेवकाने नाही, नगरसेवकाचे जे आहे ना जे संघ राहणारे आजूबाजूची त्यांनी अतिक्रमण केली, हॉटेले टाकली का तिथं बाहेर गाड्या आल्या का ट्रॅफिक जाम आलं का सगळीकडे सगळ्या समस्या आल्या ना. एकामुळं संपूर्ण लोकांना त्रास झाला त्याचा. आज तुम्ही जाऊन बघा कौसरबाग मध्ये सगळी हॉटेल आहे, 2 व्हीलर टिबल पार्किंग व्हायला लागली. मग गाड्या जाणार कशी? नाही, पार्किंगचा तर मुद्दा आहेच आहे, पण रस्त्यांची पण अवस्था तुम्ही बघितली बिकट ना रस्त्यांची. ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित, पाण्याचा पण इथं प्रॉब्लेम आहे. ड्रेनेजचं आणि आता प्रशासक आहे म्हणून द्या सोडून, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची पण जबाबदारी आहे ना. हो, बरोबर आहे तुमची गोष्ट. 2017च्या अगोदर जे आहे ना इथं ना कामं होती, घरं होती, 2 फ्लोअर 3 फ्लोअर 5 फ्लोअर पर्यंत होती. ड्रेनेज लाईन 30 होती, पाण्याची लाईन 30 होती. आता ती घरं तोडून आता कोणाचा आशीर्वाद मी सांगू शकत नाही, पण 2017च्या नंतर आपण बोलू शकता ना. काय निवडणूक लढवायचीच नाही बोलणार ना. 2017च्या मी ते सांगतो ना 2017च्या नंतर असं झालं का 30 बिल्डिंग झाली, 8 फ्लोअर 10 फ्लोअर 9 फ्लोअर झाली. सगळं लीगल आहे का इलिगल? इनलिगल सगळे बांधकाम इनलिगल. त्याच्यामुळं काय झालं का ड्रेनेज 30, पाण्याची लाईन 30, लोकवस्ती वाढली. बरं, पाणी जाणार कसं, पाणी पुरणार कसं? पहिली लोकसंख्या जी आहे ना कोंढव्यातली कमी होती, आता लोकसंख्या वाढली. ठीक आहे, वाढून द्या, पण त्या लाईनी बदली करा पाहिजे, ड्रेनेजचे कामं करा पाहिजे.
रस्ते मोठे करा पाहिजे. आता हे जे प्रशासक आहे समजा आता महापालिका आहे त्यांनी कारवाई करायला पाहिजे ना. जे रस्त्याच्या कडेला जे बिल्डिंगा चालू आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. रस्त्याला त्यांनी सोडून बांधायला पाहिजे आणि 3-4 फ्लोअरच्यावर त्यांनी बांधून द्यायला नव्हती पाहिजे. हे कुणाचा आशीर्वाद आहे? भ्रष्टाचार आहे 100%. मग आता जे प्रशासक राज चालू आहे 2000 मला वाटतं 22-23 पासून, काय अनुभव आहे तुमचा? कशा पद्धतीनं कारभार चालू आहे पालिकेचा? नाही, कामच नाही हो प्रशासकचं आहे ना, कामच नाही. आत्ता एक इलेक्शन लागणार म्हणून रस्ते बनवायला लागले, खड्डे बुजवायला लागले. थोडक्यात म्हणजे ना काय म्हणता येईल त्याला, कामच शून्य एकदम. बरं, कामं एकदम शून्य, पण नाव गाजाबाजा फक्त मोठा, बस बाकी काय नाही. दिखावपणा आहे फक्त दिखावपणा. आता कोंढवा खुर्द गावातला तो जर तुम्ही रस्ता बघितला ना तर हसावं करायला वास अशी कंडिशन. सिमेंटचा रोड आहे त्याच्यावर डांबर मारलंय. काय बोलतोय? म्हणजे ही कामाची पद्धत नाही झाली ना. बरोबर. सिमेंटच्या रोडवरती कोण डांबर करतो का? ते निघून जाणार एका पावसामध्ये. नाही, ते पुणे पालिका करू शकते. हा फक्त पुणे महापालिकाच करू शकते ती, बाकी कुणी करू शकत नाही ती. आता तुम्ही एवढ्या सगळ्या समस्या सांगताय, तुम्ही स्वतः नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे, समजा निवडून आले तुम्ही किंवा पक्षानं तिकीट दिलं, सगळ्या गोष्टी जुळून आल्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा चेंज करणार? 100% करणार चेंज. एकतर ड्रेनेज मोठी करणार, पाण्याची लाईन बदली करणार, रस्ते चांगले करणार, त्याबद्दल वादच नाही. आणि DP रोड उघडणार. जे आत्ता जे DP रोड आहे ते उघडायची आत्ता खूप आवश्यकता आहे. कारण DP रोड जर उघडले तर 100% ट्रॉफिक निम्म्यापेक्षा जास्त कमी होईल. बरं. कौसरबागमध्ये 2 DP रोड आहे, एकदम साईबाबा नगरमध्ये 1 DP रोड आहे. हे जर DP रोड उघडले ना 100% ट्रॉफिकचा समस्या कमी होईल. आणि हे जे इनलिगल जे हॉटेल्स आहे सगळ्यात पहिले ते बंद करायला पाहिजे. महापालिकेने त्यांना एकतर नोटीस द्यायला पाहिजे, नोटीस देऊन ते बंद करायला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. का कारवाई का नाही करत पालिका? आशीर्वाद आहे ना, मी सांगितलं तुम्हाला 17च्या नंतर जे निवडून आले ना त्यांचा आशीर्वाद आहे. बरं. आता हा जो प्रभाग येतोय तर त्याच्यामध्ये 2 आमदार आहेत आपल्या इथं, हो. बरोबर. एक चेतन तुपे जे विधानसभेचे आहेत, विधान परिषदेमध्ये योगेश टिळेकर आहेत. ह्यांचं लक्ष नाही आहे का याच्याकडे? आमदारांचं लक्ष आहे ना, आमदारांचं लक्ष आहे. आमदार आता काय झालं माहिती आहे का, 2014च्या अगोदर ते दुकानं झालेली. आम्ही त्यांना निवेदन दिलेले, महापालिकेला निवेदन आहे आमचं, हे तोडा म्हणून. या भागामध्ये योगेश टिळेकरांचं काम आहे का? हो, भरपूर काम आहे. लोणानगरचा ब्रिज, ज्या ब्रिज तुम्ही आत्ता आले ते ब्रिज योगेश टिळेकरांनी बनवलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण 9 एकराचं योगेश टिळेकरांनी घेतलं, त्याला नाव पण दिलं महाराजांचं. परत त्याच्यानंतर त्याच्या थोडं पुढे गेलं का तुम्हाला भाजी मंडई दिसन, अहिल्याबाई होळकर. त्याच्यानंतर व्यायामशाळा दिसन, गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा. अशी भरपूर आहे, स्विमिंग टँक आहे, भरपूर कामं त्यांनी केल्यात त्यांनी. बरं. आता आपण भाजपचं जे पक्षाची जी विचारसरणी आहे तर त्यानुसार म्हणजे असं सांगितलं जातं आहे की भारतीय जनता पक्ष हा तिकीट वाटपाच्या वेळी मुस्लिम जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना थोडासा बाजूला ठेवतो किंवा हात आकडता घेतो, अशा पद्धतीचा एक चर्चा आहे. असं असूनही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही तिकीट मागताय. कसं आहे, ते तुमचं म्हणणे बरोबर आहे, त्यामध्ये काही हे नाही, त्यामध्ये तुमचं म्हणणे बरोबर आहे. पण भाजपने 2017ला 6 तिकीटे दिली ना मुस्लिम समाजाला. भाजपने 2017ला 6 तिकीट दिली, त्यामधली 2 आमचे पराभव असे झाले का 100-150 मताने. एक काशेवाडी लोयानगर रफिक शेख, एक राम टिकडी सय्यदनगर इम्तियाज मोमीन, हे थोड्या मताने आमची तिकीटे गेली. एक निवडून आली ना आमची फरजाना शेख येरोड्यातली, एक लागलं ना तिकीट, 5 पडले. तर आता परत देणार ना मला ते, आमची मागणी 10-15 तिकिटाची. बरं.
100% देणार. बरं, तुम्ही आत्ता जे तिकीट मागताय ते का म्हणजे तुम्ही एक विशिष्ट धर्माचे असल्यामुळं तुम्हाला तिकीट हवं आहे का तुम्ही काम केलेलं आहे लोकांमध्ये, तुम्ही जनसंपर्क चांगला आहे, समाजसेवा चांगली केली म्हणून तुम्हाला तिकीट हवं आहे? धर्माचं काहीच नाही त्यामध्ये. धर्माच्या आधारावर आम्ही तिकीट मागितलंच नाही आणि मुस्लिम म्हणून पण नाही मागितलं. माझं काम आहे म्हणून मला तिकीट द्या. आणि मी आज गेल्या 25 वर्षापासून भाजपमध्ये काम करतो. भाजपचा सक्रिय सदस्य आहे मी, त्याच्यामुळे मला तिकीट द्या. बरं, माझं काम बघा मग द्या मला तिकीट. पण आता भाजपची जर आपण एकंदरीत सगळे विचारसरणी कार्यपद्धती बघितल्या, समजा चला तुम्हाला तिकीटही देतील, परंतु तुमच्या जो प्रभागामधला वोटर आहे तर त्याच्यामध्ये मुस्लिम वोटर्सची संख्या अतिशय मोठी आहे. सो तुम्ही ह्या लोकांना कन्व्हिन्स कसं करणार आहे? भाजपकडं तुम्ही कशा पद्धतीने आणणार आहे? कारण कसं आहे बघा की भाजपचं ज्या पद्धतीचं राजकारण हिंदुत्वाचं आहे ते देश पातळीवर उघडपणे राजकारण आहे. मग त्याच्यामुळं कुठेतरी मुस्लिम समाज दुखावल्याची चर्चा आहे. मग तुमच्यापुढे हे चॅलेंज नाही आहे का? चॅलेंज तर आहे 100%. पण तरी पण जे काम करतं त्याच्या मागं समाज येतोय. काम करण्याच्या मागं समाज उभा राहतोय. मी काम करतो, माझ्या मागं समाज येतोय, मला मतदान पण करतो. 2017 मतदान केलं ना समाजाने, मला समाजाने केला, अदर समाजाने केला, सगळ्यांनी मतदान केलं मला. असं नाही का नाही केलं. आणि काम करणाऱ्याला काही नसतं. आणि हिंदुत्वाची भूमिका म्हणजे भाजपची जरी हिंदुत्वाची भूमिका जरी असली तर ग्राउंड लेवलवरती आमचं काम आहे ना, आम्ही कामं करतो ना. असं नाही का तू मुस्लिम आहे म्हणून तुला ती सुविधा नाही आहे, असं नाही ना. सगळ्यांना सुविधा मिळतात. आता लाडकी बहीण योजना आली. लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तरी 300-400 मुस्लिम समाजांच्या महिलांचं आम्ही लाडकी बहिणीला नाव नोंदणी करून त्यांना पैसे मिळवून दिले. मिळतात का? मिळतात ना 100%. आता चालू आहे. काय म्हणणं आहे आता त्यांचं? नाही, चांगलं आहे ते. मतदानाला आम्हाला म्हणतात ना तुम्हाला मतदान देणार म्हणून. बरं, असं असं नाही का नाही देणार. पण आता इथं कसं आहे बघा, हाय प्रोफाईल एरिया पण आहे आणि स्लम एरिया पण याच्यामध्ये आहे. सो हे दोन वर्ग जे आहेत तर ह्यांचं पण एक कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळतं. सुशिक्षित वोटर जे आहेत ते कदाचित थोडंफार प्रमाणामध्ये भाजपला वोटिंग करूही शकतील, पण जे स्लम एरियामध्ये ज्यावेळेस झोपडपट्टीमध्ये जातात त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांमध्ये काय चर्चा आहे भाजपबद्दल किंवा एकंदरीतच मोदींचा कारभार सुरू असू द्या, देवेंद्र फडणवीसांचा ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे याबद्दल काय विचार चालू आहे? चांगले विचार आहे बघा. तुम्ही ग्राउंड लेवलवर जरी तुम्ही फिरले, स्लम एरियामध्ये जरी तुम्ही गेला तरी तिथं तेच म्हणतात, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. मोदींचं काम चांगलं आहे. मोदी चांगलं काम करतात. देवेंद्र फडणवीसांचं चांगलं काम आहे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात. त्याबद्दल वादच नाही ना. आणि माझी मतदारांना एक नम्र विनंती आहे, काही एक वेळेस मला निवडून द्या, 100% तुमची कामं करून देईन. बरं, आता भाजपच्या विचारसरणीबद्दलच बोलतोय म्हणून आपण बघितलं देशभरामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतं. आता सध्या वंदे मातरमचा मुद्दा संसदेमध्ये सुरू आहे, सगळीकडे सुरू आहे. वंदे मातरम म्हणण्यावरनं सध्या म्हणजे मुस्लिम का म्हणत नाहीत वंदे मातरम तो खरंच अनाकलनीय प्रश्न आहे. पण हे जे वाद सगळे सुरू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, वंदे मातरम म्हणायला पाहिजे, कारण का आपण ह्या भारतामध्ये राहतोय. भारतामध्ये राहतो म्हणजे आपल्याला संविधानाने हक्क दिला आपल्याला का तुम्हाला काय खायचं, काय बोलायचं, काय करायचं. पण वंदे मातरम हे जे आहे हे राष्ट्रगीत आहे, देशाचं आहे, ते आपण बोलायलाच पाहिजे. सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. का नाही म्हणायला पाहिजे? काय आहे त्यामध्ये असं? काही नाही. तुम्ही बोलायला पाहिजे ना. तुम्ही बोलल्यानंतर कळेल ना तुम्ही काय बोलताय, काय नाही बोलत. पण अनेक मुस्लिम समाजातले लोक बोलतात ना, मुस्लिम पण समाजाचे बोलतात ना, पण विरोध पण करतायत. आता काही लोक आहेत ती सगळ्यांना बघा, मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचा तोंड पकडू शकत नाही ना. त्यामुळं काही लोक असतात ना कॉमन जे सगळे मुस्लिम आहेत ते बोलतात, ह्याचं काहीच नाही ना. आता आमच्या तिथं उर्दू शाळा आहे, उर्दू शाळेमध्ये वंदे मातरम होतंय. मराठी शाळा आहे, मराठी शाळेमध्ये वंदे मातरम होतं. सगळे म्हणतात ना, असं नाही का नाही म्हणत, सगळे म्हणतात. मग हे जे विरोध करणारे आहेत ह्यांना तुमचं काय सांगणं? त्यांना माझं एकच सांगणे का वंदे मातरम म्हणायला पाहिजे. वंदे मातरम म्हणजे काही तुम्हाला काही हे नाही करत, म्हणजे तुम्ही आता मुस्लिम समाजात आहे, तुम्हाला समाजातून परिवर्तन व्हायचे, तसलं काही नाही. ते वंदे मातरम वंदन बस. त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल काय वाटतं? नाही, मी ते सांगितलं ना, ज्यांना म्हणजे त्याचा अर्थच कळत नाही तीच फक्त विरोध करतात.
ज्याला अर्थ कळला ते कशाला विरोध करणार. बरं. आता आमची मातृभूमीच कोंडवा, हं. आम्ही कोंड्यामध्ये राहतोय, कोंड्यामध्ये जन्मलोय, कोंड्यामध्ये वावरतोय आणि आमची मित्रमंडळी पण सगळी आहे. त्यामुळे माझं शिक्षण मराठी शाळेत झाले, म्हणजे वंदे मातरम आम्हाला काही संबंधच येत नाही ना. आम्ही पहिल्यापासूनच म्हणतोय वंदे मातरम. म्हणजे आता हे जे सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचं काही घटक काम करत असतात, दोन्ही बाजूनं कट्टरपंथी लोक आहेत, तुम्हालाही माहिती आहे. पण ह्या अशा ज्या मूलभूत विषय आहेत लोकांना, आता जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय की लोकांना इथं पाणी पाहिजे, लोकांचं ड्रेनेजचा विषय आहे, अतिक्रमणाचा विषय आहे, विकासाचे मुद्दे बाजूला पडत आहेत का मग ह्याच्यामुळे? बघा, काही लोक आहे ना, त्यामधून कोण आहे, नगरचे संग्राम जगताप, आमदार संग्राम जगताप, भाजपचे नितेश राणे, मी दोघांचा जाहीर निषेध केलाय मी आणि आज पण करणार. ज्यावेळेस पण आमच्या समोर येते, माझ्या समोर ज्यावेळेस येते त्यावेळेस मी त्यांना काळे झेंडे दाखवू शकतो. बरं. मग ते नितेश राणे असून द्या किंवा संग्राम जगताप असून द्या, त्यांनी जर समाजाबद्दल काही बोलत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू. पण ते म्हणतात ना, आम्हाला इथलं राष्ट्रभक्त मुस्लिमांचा आदरच आहे, आम्हाला जे इकडे मिळून मिसळून राहतात त्यांच्याबद्दल म्हणणं, त्यांचं काही विरोधाचं असं काही कारण नाही असं ते बोलतात. मग संपला नाही विषय मग ना. जर ते असे बोलत असन बाबा इथल्या जे स्थानिक मुस्लिम जे देशाला विरोध करत असन त्या मुसलमानांना आम्ही पण विरोध करू. बरं. जे देशाला विरोध करत असन, प्रथम देश, प्रथम देश, राष्ट्रप्रथम. हा प्रथम राष्ट्र, नंतर मग बाकी सगळं. पण तुम्ही आता ह्या दोघांना झेंडे दाखवायचं म्हणताय, अबो आजमी पण कट्टरपंथाचीच भाषा बोलतात, इतकं टोकाचं बोलतात, त्याला पण दाखवू ना आम्ही, ओवेसी येतात त्याला पण दाखवू. त्यांच्याबद्दल तुम्ही एवढी टोकाची भूमिका नाही नाही, सगळ्यांना दाखवू ना आम्ही. जे आमच्या ह्याच्याबद्दल कोण बोलत असन आणि जे कोण समाजामध्ये तेढी निर्माण करायचं काम करत असन त्याला 100% आम्ही त्याचा निषेध करू. मग ते आबू आझमी असून द्या, ओवेसी असून द्या, राणे असून द्या किंवा जगताप साहेब असून द्या, कुणी पण असून द्या, आम्ही त्यांचा 100% निषेध करणार. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती आता तुम्ही एकत्र जमत असाल वेगवेगळ्या ठिकाणी, ह्याच्यावरती चर्चा होते का? काय म्हणजे चर्चा काय होते? नाही, काही चर्चा नाही होत. म्हणजे विकासाचा मुद्दा सोडायचा, मेन काहीतरी तेच दुसरा मुद्दा. बघा, एक ही का विकास व्हायला पाहिजे, लोकांची कामं व्हायला पाहिजे. लोकांची कामं कुठली व्हायला पाहिजे? रस्ते, पाणी, ड्रेनेज. परत दुसरी गोष्ट एक का तुम्हाला शिक्षण, मुलांना शिक्षण, हाताला काम मिळायला पण पाहिजे ना. हा नाही, तुम्ही शिकला का तुम्हाला काम मिळणार ना. बरं. तुम्ही शिक्षण जर घेतलं चांगल्या पद्धतीचं मिळायला पाहिजे. तुम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्या, तुम्हाला 100% तुम्हाला नोकरी मिळणार, काम मिळणार आणि तुम्हाला स्वतःला कळणार का काय करायला पाहिजे आपण. बरं. आता आणखी एक महत्त्वाचा या ठिकाणचा प्रश्न आहे की आता मागच्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी दहशतवादी सापडले, ज्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती बक्षीस ठेवलं होतं, अशा पद्धतीचे दहशतवादी या ठिकाणी या भागामध्ये सापडले. हे सगळं कसं होतं? ह्याच्या मागं कोण आहे? बघा, एक तर याच्या मागं कोण आहे ते तर तुम्हाला मी सांगू शकतो. पहिली गोष्ट अशी आहे का इथं जे सापडल्या दहशतवादी ते कोंडव्यातले नाही आहे, पुण्यातले नाही आहे, ते आलेले बाहेरून आहे. पण त्यांच्यामुळे कोंडवा बदनाम झाला. हा, त्याच्यामुळे कोंडवा बदनाम होतोय. पण इथं जे भाड्याने देतंय त्यांना रूम, त्यांनी भाड्याने देताना त्यांचं आधार कार्ड घ्यायला पाहिजे, पॅन कार्ड घ्यायला पाहिजे. ते पहिले कुठं राहायला होते ते विचारून त्यांना द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक का इथं जी ती येतात आणि इथं पॅन कार्ड, आधार कार्ड जे डुप्लिकेट बनवतात त्याच्यावर इथल्या जे राजकीय लोक आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर आशीर्वाद आहे, 100% आशीर्वाद आहे. इथलीच लोक त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून देतात फक्त मतांसाठी. मग हे पोलिसांच्या नजरेत येत नाही का? पोलिसांनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे किंवा इलेक्शन कमिशनर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. नाही, पोलिसांचाच मोस्टली हा विषय आहे. आता तुम्ही बघत असाल की जर अशा पद्धतीनं जर लोक सापडले तर इथल्या लोकांना सुरक्षित कसं वाटणार? जसं आपण विकासाचं बोलतोय तसं सुरक्षित पण वाटायला पाहिजे ना. तसं कोंडवा 100% सुरक्षित आहे. कोंडव्यामध्ये तसं काही नाही आहे. कोंडवा हा हिंदू मुस्लिम गुन्ह्याने राहतो आणि चांगला राहतो. दिवाळीच्या सणाला आम्ही त्यांच्या तिथं जातो, ईदच्या सणाला ते आमच्याकडे येतात. असं काही नाही आहे का ते आमच्याकडे येत नाही, आम्ही त्यांच्याकडे जात नाही. हा जो तेढ जो निर्माण होतो ना तो बाहेरून आलेल्या लोकांचा, बाहेरच्या लोकांना. हा, बरं. बाहेरच्या लोकांना. आणखी एक बऱ्याच वर्षांपासून ॲक्च्युली प्रलंबित मुद्दा आहे, हज हाऊसचा एक मुद्दा आहे.
तो बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. मला वाटतं अजित पवारांनी या संबंधित काही पावलं टाकली होती, पण अजून काही पूर्ण झालं नाही. का बरं? बघा, ते हज हाऊसचा मुद्दा असा आहे सर, का एक तर पुणे महापालिकेने हज हाऊसला जागा दिलेली नाही. इथले जे स्थानिक नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांना कळलंच नाही का हज हाऊसची मागणी कुठं करायची. हज हाऊस देतो कोण? केंद्र सरकार. केंद्र कुणाला मागणी करतो? राज्य सरकारला. मग राज्य कुणाला देतो? महापालिकेला. त्यांनी डायरेक्ट महापालिकेकडून जागा घेतली 10 गुंठे पश्चिम महाराष्ट्रात हज हाऊस बनवण्यासाठी. पश्चिम महाराष्ट्रात हज हाऊस 10 गुंठ्यामध्ये होतो का? नाही होत. पश्चिम महाराष्ट्रात हज हाऊस बनवायचं 1 एकर 2 एकर जागा पाहिजे. आणि 1 एकर 2 एकर जागा आम्ही देतो ना. आम्ही मागणी केलेली. आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी यांना आम्ही पत्र व्यवहार केला आहे का आम्हाला हज हाऊसला कोंड्यामध्ये जागा पाहिजे. कोंड्यामध्ये जागा आहे ना बोटाची 46 एकर जागा आहे. त्यामधले आम्हाला 2 एकर द्या. आम्ही तिथं भव्य दिव्य हज हाऊस बनवू. 10 गुंठ्यात नको आम्हाला हज हाऊस. 10 गुंठ्यात हज हाऊस देणं म्हणजे ना, आता कसं आहे, अजितदादा आमचे अलायन्समध्ये युतीमध्ये आमच्या, बरोबर. पण त्यांना ज्या टायमाला त्यांनी हज हाऊसचं ओपनिंग केलं, दादाला पण दिशाभूल केली दादांची का हज हाऊस आहे म्हणून. हज हाऊस म्हणून त्यांनी 1,10,00,000 रुपये निधी आणला आणि ते कल्चर सेंटर बनवलं. एकच स्लॅब झाला आहे. ह्याचे पैसे गेले कुठं? म्हणजे ते हज हाऊस नाहीच. नाहीच आहे. महापालिका माझ्याकडे पत्र आहे. बरं. हज हाऊस पुणे महापालिकेने महापालिकेच्या हद्दीमध्ये कुठं जागा दिलेली नाही. बरं. फक्त नारळ फोडायचं काम दादानी केलं. कारण का हा बहुमुस्लिम एरिया असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेवक निवडून येण्यासाठी फक्त मतांवर डोळा बस, बाकी काय नाही. फेक केली. हा, सरळ सांगा. सरळ. तर आता हे सगळं आपण बोलतोय, मग तुम्हाला तुमचा प्रभाग कसा पाहिजे भविष्यामध्ये? पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या प्रभागाचं चित्र कसं बदललेलं असेल? हा प्रभाग क्रमांक 19 कोंढवा कौसरबाग हा प्रभाग चांगला आणि सुजलाम सुफलाम पाहिजे. स्वच्छ रस्ते पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, कचऱ्याची गाडी पाहिजे, घंटा गाडी पाहिली तर ह्या प्रभागामध्ये. आणि पहिली दुसरी गोष्ट काय, इनलिगल बांधकामं थांबायला पाहिजे. हे जे 10-10, 15-15 मधली जी इनलिगल बांधकाम चालल्यात ना, ती थांबणं गरजेचं आहे. ते थांबल्याशिवाय बाकीचं तुमची कामं होणार नाही. कारण का बांधकाम वाढले का ड्रेनेज लाईन तीच आहे. बरोबर. ते थांबणं गरजेचं आहे. ते असं तुम्हाला पाहिजे. हो. तुमचा बरं. तुमचा कुटुंबाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? काय कुटुंबाचा पाठिंबा चांगला आहे मला. माझ्या कुटुंबातले जे आमचे सदस्य आहे, जे माझी भावकी आहेत, ते म्हणतात चांगलं काम आहे, भाजप संघ चांगलं काम करतोय, चांगलं काम करत राहा. आणि आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर हे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. बरं. आता तुम्ही सगळं काम तर तुम्ही मला सांगितलं तुमचं काय चाललंय वगैरे. तुम्हाला ज्यावेळेस रिकामा वेळ मिळतो त्यावेळेस तुम्ही काय करता? म्हणजे छंद काय आहे थोडक्यात? बघा, छंद मला एकच आहे का पुस्तक वाचणे, नमाज पडणं, बाकी काय म्हणा रोजच. हे आपला छंद आहे. बरं. आणि ज्या वेळेला आता समजा काहींना क्रिकेटचा नाद असतो, काहींना काय खेळाचा विषय असतो, किंवा वेगवेगळं, कुणाला मूवी बघायला आवडतं, काय शनिवार रविवारी मी खेळतो ना क्रिकेट. काय बोलता? हो. तुम्ही खेळता क्रिकेट? हो, खेळतो. आत्ता पण खेळतो आम्ही. हां. टिळेकर येतात का? कधी कधी टिळेकर खेळतात क्रिकेट, कधी माहिती आहे. कधी त्यांनी मला वाटतं मागं टुर्नामेंट केलं होतं. बरं. तुम्ही क्रिकेट बघता काय? बघतो ना. बरं. काय IPL? IPL पण बघतो. कुठली टीम आवडते? मुंबई आवडते. मुंबई आवडते. बरं. आणि आता तुमच्या मुलं जे आहेत त्यांचं काय चाललंय? माझा एक मुलगा ग्रॅज्युएशन करतोय सिव्हिल इंजिनिअरिंग. दुसरा एक माझा मुलगा आहे, तो LLB करतोय. बरं. राजकारणात कोणी येणार आहे? राजकारणात ते सांगू शकत नाही. बरं. येणार 100%. बरं. म्हणजे आहे त्यांची? हो, आहे. बरं. ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही खूप वेळ दिला आम्हाला त्याबद्दल. तर हे होते इसाक पानसरे. गेले अनेक वर्ष भाजपशी संबंधित आहेत. ते गेले अनेक वर्ष ते भाजपचं काम करतायत. आणि त्यांचं जे म्हणण्याचा सरळ स्पष्ट उद्देश असा आहे की मी जे तिकीट मागतोय तर ते माझ्या धर्मामुळं किंवा माझ्या जातीमुळं नको, तर मी जे गेले अनेक वर्ष भाजपसाठी काम करतोय, या भागामध्ये लोकांची जे सेवा करतोय, तर त्यासाठी त्याचा मोबदला म्हणून किंवा एक जबाबदारी म्हणून मला भाजपने तिकीट द्यावं अशी त्यांची भाजपकडून अपेक्षा आहे. भाजप त्यांना तिकीट देते का? आगामी महानगरपालिकेमध्ये इसाक भाईंचा आवाज आपल्याला घुमताना दिसतोय का? हे आपण पाहूयात. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.